पाहताय जेबी टीव्ही न्यूज। बातमीत सत्यता हीच आमची ओळख। विठ्ठलमय झाले जनता हायस्कूल। शेकडो विद्यार्थ्यांच्या भव्य पालखी दिंडीनं जिंकली सर्वांची मने। विठ्ठलाच्या विशाल टिळ्याच्या प्रतिकृतीनं वेधले लक्ष। शालेय दिंडीत भक्ती, संस्कार आणि संस्कृतीचा सुंदर संगम। शिंदखेडा येथील जनता हायस्कूल, कला व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय तसेच गायत्री माता प्री प्रायमरी अँड प्रायमरी स्कूल इथं आषाढी एकादशीचं औचित्य साधून आयोजित करण्यात आलेल्या भव्य शालेय पालखी मिरवणूक व दिंडी सोहळ्यानं संपूर्ण परिसर भक्तिमय, विठ्ठलमय झाला। वारकरी संप्रदायांची परंपरा, भक्ती, संस्कार आणि भारतीय संस्कृतीची ओळख विद्यार्थ्यांना व्हावी या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमात शेकडो विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला। आकर्षक पारंपरिक व धार्मिक वेशभूषा, टाळ मृदंगाचा गजर, अभंग, भजन आणि फुगड्या लेझिमच्या सादरीकरणामुळे संपूर्ण वातावरण भक्तिमय झाले होते। या कार्यक्रमाचे उद्घाटन संस्था अध्यक्ष तथा शिंदखेडा नगरपंचायतीचे सार्वजनिक बांधकाम सभापती मनोहर गोरख पाटील यांच्या हस्ते भगवान विठ्ठल आणि माता रुक्मिणी यांच्या मूर्तीची महापूजा करण्यात आली। सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे खजिनदार देवेंद्र पोपटराव बोरसे उपस्थित होते। यावेळी उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांच्या सांस्कृतिक सादरीकरणाचे व शिस्तबद्ध सहभागाचे मनापासून कौतुक केले। कार्यक्रमाचे विशेष आकर्षण ठरली ती भगवान विठ्ठलाच्या कपाळावरील विशाल व आकर्षक टिळ्याची प्रतिकृती। जनता हायस्कूलच्या प्रशस्त प्रांगणात विद्यार्थ्यांनी अत्यंत कल्पकतेने ही प्रतिकृती साकारली। या कलात्मक सादरीकरणाला कला शिक्षक LP सोनवणे यांचं मार्गदर्शन लाभले। या अनोख्या कलाकृतीने उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले आणि सर्वांकडून टाळ्यांचा कडकडाट झाला। शालेय दिंडीमध्ये विद्यार्थ्यांनी विठ्ठलाची पालखी खांद्यावर घेत पारंपरिक पद्धतीने मिरवणूक काढली। टाळ, मृदंग आणि विनेच्या मधुर तालावर ज्ञानोबा तुकारामच्या जयघोषात अभंग व भजने सादर करण्यात आली। वारकरी वेशातील विद्यार्थी संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत नामदेव, संत सावतामाळी, संत जनाबाई यांच्यासह विविध ऐतिहासिक व धार्मिक व्यक्तिरेखांच्या वेशभूषेत सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांनी सर्वांचेच लक्ष वेधून घेतले। त्यांच्या देखण्या वेशभूषा, आत्मविश्वास पूर्ण सादरीकरण आणि शिस्तबद्ध सहभागामुळे उपस्थित मान्यवरांनी आश्चर्य व्यक्त करत विद्यार्थ्यांवर कौतुकांचा वर्षाव केला। विद्यार्थिनींनी पारंपरिक फुगड्या, लेझिम, नृत्य आणि सांस्कृतिक सादरीकरणातून कार्यक्रमाची रंगत अधिक वाढवली। पालखी मिरवणुकीत सहभागी झालेल्या प्रत्येक विद्यार्थ्याच्या चेहऱ्यावर भक्तिभाव आणि उत्साह दिसून येत होता। संपूर्ण शाळा परिसर विठ्ठल नामाच्या गजराने आणि भक्ती रसाने भारावून गेला होता। यावेळी प्राचार्य SK जाधव, पर्यवेक्षक BJ पाटील, ज्येष्ठ शिक्षक DS सोनवणे, SA पाटील, RP वाघ, ज्येष्ठ शिक्षिका NJ देसले, VH पाटील, वरिष्ठ लिपिक किशोर पाटील यांच्यासह सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी आणि विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते। या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सर्व शिक्षक, शिक्षिका तसेच शिक्षकेतर कर्मचारी यांनी नियोजनबद्ध पद्धतीने विशेष परिश्रम घेतले। विद्यार्थ्यांच्या वेशभूषेपासून पालखी सजावट, दिंडींचे नियोजन, सांस्कृतिक कार्यक्रम आणि शिस्तबद्ध मिरवणुकीपर्यंत प्रत्येक बाबी उत्कृष्ट नियोजन करण्यात आले होते। कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन सांस्कृतिक विभागाचे SA पाटील यांनी केले, तर JD बोरसे यांनी उपस्थित मान्यवर, पालक व सर्वांचे आभार मानले। आषाढी एकादशीच्या पावन पर्वानिमित्त आयोजित करण्यात आलेला हा पालखी सोहळा विद्यार्थ्यांमध्ये भक्ती, संस्कार, सामाजिक एकात्मता आणि भारतीय संस्कृतीची जपणूक करण्याचा संदेश देणारा ठरला। शिस्त, भक्तिभाव आणि सांस्कृतिक वारशाचा सुंदर मिलाप घडवून आणणारा हा उपक्रम उपस्थितांच्या स्मरणात कायम राहील अशी भावना मान्यवरांनी यावेळी व्यक्त केली। उपसंचालक अशोक गिरासे, JBTV न्यूज, दोंडाईचा, धुळे। आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या JBTV न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।